ओके. हॅलो हॅलो. गुड इव्हनिंग ऑल. हॅलो. गुड इव्हनिंग ऑल. सो SFD BMD आपण चालू केलेला आहे टॉपिक. त्यातला आपण एक प्रॉब्लेम पण बघितलेला आहे. थिअरी आपण पूर्ण संपवलेली आहे आणि प्रॉब्लेम आपण एक बघितलेला आहे. आज आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघतोय. ओके, चलो. सो गुड इव्हनिंग ऑल. क्वेश्चन नंबर 2. राईट डाऊन. A simply supported beam of span 7 meter carries a UDL of UDL of 2 kilonewton per meter. Carries a UDL of 2 kilonewton per meter over 4 meter length from the left support and a point load of 5 kilonewton and a point load of 5 kilonewton at 2 meter from the right support. Draw SFD and BMD. Draw SFD shear force diagram and BMD म्हणजेच बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके, सो बीम तुम्हाला दिलेला नाहीये, बीम आपल्याला काढायचं, ड्रॉ करायचं. ओके, त्यांनी फक्त वर्डिंग मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि बीम तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, नेहमीप्रमाणे पेजचे 2 पार्ट करा, एक लेफ्ट पार्ट आणि एक राईट पार्ट. राईट पार्टला इथं डायग्राम येणार आपली मेन बीम, त्याच्या खाली SFD, त्याच्या खाली BMD आणि सगळे कॅल्क्युलेशन लेफ्ट साइडला करा, जसं आपण पहिल्या प्रॉब्लेमला केलेलं आहे हे अशा पद्धतीने. ओके, चला. सो बीम ड्रॉ करून घ्या, म्हणजे आपल्याला काढायचं दिलं नाही तरी याच्यावरनं. सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 7 मीटर. बरं, एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, स्पॅन त्याचा आहे 7 मीटर. ओके, हा झाला बीम AB. ओके, स्पॅन त्याचा आहे 7 मीटर. पुढं कॅरीज अ UDL ऑफ 2 kilonewton per meter ओव्हर 4 मीटर लेंथ फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. लेफ्ट कडून 4 मीटर पर्यंत UDL आहे. बर, हे 2 kilonewton per meter आणि स्पॅन आहे 4 मीटरवर. पुढे काय म्हटलंय, अँड अ पॉइंट लोड ऑफ 5 kilonewton ॲट 2 मीटर फ्रॉम राईट सपोर्ट. हे 4 झाले, हे 3, म्हणजे इथं इथे एक पॉइंट लोड आहे, तो कितीचा आहे, 5 kilonewtonचा पॉइंट लोड आहे. 5 kilonewtonचा पॉइंट लोड आहे ॲट अ 2 मीटर फ्रॉम राईट सपोर्ट. बरोबर. AB हा पॉइंट झाला तुमचा C पॉइंट, हा झाला D पॉइंट. मग CD डिस्टन्स किती असेल सांगा. टोटल 7 मीटर आहे ना, बघतो एकदा, चेक करतो. 2 4 5 2 7. ओके, मग CD डिस्टन्स किती असेल, हे जे CD डिस्टन्स आहे ते किती असेल सांगा बरं तुम्ही. टोटल डिस्टन्स बघा ना, टोटल 7 आहे. 7 मधून हे 4 गेले, हे 2 गेले, म्हणजे 6 गेले, राहिलं 1, राहिलेलं CD. हा, करेक्ट. 1 मीटर इज करेक्ट आन्सर. गुड. सो हे आन्सर काय आहे, 1 मीटर आहे. करेक्ट. मग आता इथे रिएक्शन्स येणार आहेत बघा.
इथं काय येणार आहेत, रिएक्शन्स येणार आहेत, रिएक्शन्स. एक मिनिट थांबा. जस्ट अ मिनिट. सो इथे रिएक्शन्स येणार आहेत. आता इथे एक रिएक्शन असेल RA आणि इथे एक रिएक्शन असणार आहे RB. सो रिएक्शन्स प्रॉपरली काढायच्या. रिएक्शन्स फार महत्वाच्या आहेत. रिएक्शन काढणे हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. रिएक्शन जर तुम्ही काढायला चुकलात की सगळी एसएफडी बीएमडी आपली चुकते. रिएक्शन जर तुम्ही काढायला चुकलात तर सगळी एसएफडी बीएमडी आपली चुकणार आहे. सो रिएक्शन काढणे दॅट इज अवर फर्स्ट स्टेप अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. केअरफुली काढायचं, चुकायचं नाही रिएक्शन. तर नेहमीप्रमाणे काय करायचं, रिएक्शन काढत असताना नेहमीप्रमाणे ए ला पहिल्यांदा मुवमेंट घ्या. सोल्युशन, ठीक आहे. स्टेप नंबर 1 SF आपलं काय, कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन्स. कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन्स हे जे RA आणि RB काढायचं आपल्याला. तर सुरुवातीला ए ला मुवमेंट घ्या. याच्या खाली काय करू नका, एसएफडी येणार, बीएमडी येणार याच्या खाली. सो ए ला मुवमेंट घ्या सुरुवातीला. सो काय येणार, देअरफॉर समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इक्वल टू 0. काय साइन कन्व्हेन्शन फार महत्वाचे आहेत. कायम असे साइन कन्व्हेन्शन साईडला आपल्या डोळ्यासमोर लिहून ठेवायचे, म्हणजे चुकत नाही आपण सॉल्व्ह करताना आपण चुकत नाही. त्यामुळे साइन कन्व्हेन्शन कायम इथं लिहून ठेवायचे. क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. ठीक आहे. मग बघा आता ए वर बोट ठेवायचं तुमच्या वहीमध्ये. ए वर बोट ठेवा, कारण आपण मोमेंट कुठं घेतोय, ए ला घेतोय. ए ला बोट ठेवलं. आता एक काम करूया, थांबा, एक काम करूया, सोपं करूया. तुम्हाला अजून एक सोपं मी करतो. काय युडीएल आहे ना तिथं, मग युडीएलचं काय करूया, पॉइंट लोड करूया. आपल्याला समजण्यासाठी करायचं. युडीएलचं काय करायचं, पॉइंट लोड करायचं. थांबा, लक्ष द्या. हे आता मी सेपरेट काढून दाखवतोय. एक्झाम मध्ये काय सेपरेट काढायचं नाही. हे करायचं काय, इमॅजिन करायचं. एक्झाम मध्ये इमॅजिन करायचं. हे आता मी तुम्हाला पहिला प्रॉब्लेम आहे युडीएलचा म्हणून सेपरेट काढून दाखवतोय. बघा आता लक्ष द्या. आता आपलं ठरलं होतं, मी तुम्हाला थिअरीमध्ये शिकवलं होतं की युडीएलचं पॉइंट लोड कसं करणार. सिंपल आहे, बघा लक्ष द्या. युडीएलचा पॉइंट लोड करणार कसा, तर त्याची जी काही इंटेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे इथं 2 इंटू स्पॅन करायचं. जेवढा युडीएल आहे तेवढा युडीएल आहे, 4 मीटरवर युडीएल आहे, तेवढंच डिस्टन्स घ्यायचं. पूर्ण बीम 7 मीटरचा आहे, पण युडीएल केवढा आहे, 4 मीटरवर आहे. मग काय करायचं, 2 इंटू 4 किती झालं, 8 झालं. 8 कुठे ठेवणार, 4च्या सेंटरला ठेवायचा. म्हणजे इथं कुठेतरी येईल ते. हे बघा, हे डॉटेड न दाखवतो मुद्दाम, म्हणजे हे मुद्दाम डॉटेड न दाखवले, कारण युडीएलचा पण पॉइंट लोड केलेलं लक्षात यावं. 4 इंटू 2 म्हणजे 8 किलो न्यूटन झालं. आणि 4च्या निम्म्यावर ते ऍक्ट होणार, म्हणजे हे झालं 2 मीटरवर आणि हे झालं 2 मीटरवर. हे आलं लक्षात तुम्हाला. हे काय केलं आपण, युडीएलचं पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्जन केलं. सर मग एक्झाम मध्ये डायग्राम काढायची का, काही गरज नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी सेपरेट डायग्राम काढलेली आहे, एक्झाम मध्ये काढायची नाही. आलं लक्षात, तुम्हाला समजण्यासाठी काढलेलं आहे मी. नंतर हे समजून जातं आपल्याला. हे इमॅजिन करायचं असते आपण की बाबा हा युडीएलचा पॉइंट लोड 8 किलो न्यूटनचा 2 मीटरवर असेल, असं इमॅजिन करायचं असतं. पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून मी काढून दाखवलेला. ठीक आहे. मग आता तुम्ही ए ला मोमेंट घेतलात, ए ला. आता बघा,
आता हे बीम थोडस बघू नका तुम्ही, रिॲक्शन काढेपर्यंत खालचा बीम बघा, सोपा केलाय आपण. ए ला मोमेंट घेतलं तर ए वर बोट ठेवा, ए भोवती हा 8 किलो न्यूटन कसा फिरतो, क्लॉकवाईज. आता हे तर आपल्याला कळतं, आपण ईजीएम शिकलोय. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे यायलाच पाहिजे, आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकलेलो आहोत. सो हे असं आपण फिरवलं याला तर काय होणार, क्लॉकवाईज होणार, बरोबर. मग काय होणार आहे बघा, फोर्स इंटू डिस्टन्स 8 into 2 प्लस क्लॉकवाईज फिरते म्हटल्यावर काय घेणार तुम्ही, प्लस घेणार. सो प्लस 8 into 2. समजत नसेल तर कमेंट करा, मला विचारा. ठीक आहे. पुढं ए वर बोट ठेवायचं, मोमेंट आपण ए भोवती घेतोय ना, सगळे डिस्टन्स कुठून मोजायचे, ए पासून मोजायचे, कारण आपण मोमेंट कुठे घेतोय, ए ला मोमेंट घेतोय, तर सगळे डिस्टन्स आपण ए पासूनच मोजायचे. आलं लक्षात. सो ए वर बोट ठेवा, ए वर बोट ठेवलं, हे 8 into 2 झालं. आता पुढं हे बघा, हे 5 कसा फिरतोय ए भोवती, परत तो क्लॉकवाईजच फिरतोय, बरोबर. मग 5 फोर्स इंटू डिस्टन्स करायचंय, 5 इंटू डिस्टन्स किती झालं बघा, हे 2 अधिक 2 4 अधिक 1 5, 2 + 2 + 1, 2 + 2 + 1 म्हणजे 5 झालं, प्लस 5 into 5. बघा समजत नसेल तर मला विचारा, प्लस 5 into 5. पुढं ए वर बोट ठेवा, तुम्ही ए ला मोमेंट घेताय म्हणून ए वर बोट ठेवायचं, सगळे डिस्टन्स ए पासून मोजायचे. ए वर बोट ठेवला, आरबी कसा फिरतो ए भोवती बघा, अँटी क्लॉकवाईज फिरतो. आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज समजतं आपल्याला. अँटी क्लॉकवाईज फिरतं, अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस आरबी म्हणजे मायनस फोर्स इंटू डिस्टन्स. मोमेंट म्हणजे काय असतं, इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्टन्स. सो मायनस आरबी इंटू 7 करायचं, मायनस आरबी इंटू 7 करा, इज इक्वल टू 0. आणखी कोण राहिलंय का व्यवस्थित बघायचं. हे 8 झालं, 5 झालं, आरबी झालं, 3 फोर्स होते, तिन्ही घेतलेला आहे. आर ए येणार नाही कारण तो ए मधूनच चाललाय ना, ए मधून चाललाय म्हणजे आर ए येणार नाही. आर एचं डिस्टन्स तुम्ही काय घेणार, 0च, तो ए मधनं चाललाय, त्यामुळे आर ए हा येणार नाही. आर ए सोडून बाकीचे सगळे आपण घेतलेले आहेत. कॅल्क्युलेशन करायचं आता. कॅल्सी घेतो मी, 1 मिनिट थांबा. तुम्ही पण करा कॅल्क्युलेशन, मला सांगा आन्सर. याचं किती आलं सांगा. हे 8 2 16 + 25 16 + 25. हे कॅल्सीवर टाका, किती येतं, हे येतं 41. हे मायनस 7 आरबी इक्वल टू 0, बराबर, इक्वल टू 0 आ गया, बरोबर आहे. मग आता हे मायनस 7 आरबी ला तिकडे पाठवा, म्हणजे तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस होणार. सो 41 इक्वल टू काय झालं, 7 आरबी झालं, आणि 7 नी याला काय करा, डिवाइड करा. 7 नी याला काय करा, असं डिवाइड करून टाका. म्हणजे काय होणार बघा, म्हणजे काय होणार, 41 डिवायडेड बाय 7 इक्वल टू आरबी. Therefore आरबी चा आन्सर सांगा. Therefore आरबी इज इक्वल टू 41/7. समजतंय का, 41/7 म्हणजे याचा आन्सर येतं 5.857 येतं बघा, असं आन्सर येतं 5.857. मग हा डिजिट 5 पेक्षा मोठा आहे ना, हा जो 7 आहे हा 5 पेक्षा मोठा आहे. सो अलीकडचा डिजिट 1 नी वाढवा, 5.86 होणार किलो न्यूटन. 5.86 किलो न्यूटन होणार. समजतंय काय चालू आहे, समजतंय का, समजत नसेल तर कमेंट करा. तर ह्याचा आन्सर आला 5.86 किलो न्यूटन. क्लिअर. सो दिस इज आरबी. नेक्स्ट हे झालं आरबी. पुढं आता तुम्हाला आरबी मिळाला, एक आपण इक्विलिब्रियम इक्वेशन वापरलेला आहे. आता तुम्हाला वापरायचं काय आहे, समेशन एफ वाय वापरा. समेशन एफ वाय, दोनच अननोन आहेत ना, आर ए आणि आरबी. मग दोन इक्वेशन तुम्हाला वापरायला लागतील. एक मोमेंट मी वापरला, एक वापरायचं समेशन एफ वाय. ठीक आहे, समेशन एफ वाय वापरा. समजत नसेल तर विचारा, डाऊट असेल तर क्लिअर करून घ्या. हे फार महत्वाचं आहे, हे तुम्हाला 3rd इयर पर्यंत लागणार आहे. तुम्ही म्हणजे सिव्हिल इंजिनियरला हे यायलाच पाहिजे, एसएफडी पीएमडी. प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला हे एसएफडी पीएमडी यायलाच पाहिजे. म्हणजे सॉमला झालं आणि मी विसरलो असं चालणार नाही. हे तुम्हाला
पुढे लागणार तुम्हाला TY ला लागणार, तुम्ही डिग्री करणार असाल डिग्रीला लागणार, एमटेक करणार असाल एमटेक ला लागणार, PhD ला लागणार, सगळीकडे लागणार. त्यामुळे शिकलो आणि विसरलो किंवा SFD BMD मी ऑप्शनला ठेवतो चालत नाही, सिव्हिल इंजिनियरला ते यायला पाहिजे. सो आता बघा नेक्स्ट काय आहे, सेकंड इक्विलिब्रियम इक्वेशन वापरा, समेशन FY इक्वल टू 0. काय करा, समेशन स्टेप नंबर 1 चालू आहे अजून आपली. सो समेशन FY इक्वल टू 0, साइन कन्व्हेन्शन कायम डोळ्यासमोर ठेवायचे. वर जाणारे फोर्सेस प्लस घ्यायचे, खाली येणारे मायनस घ्यायचे. मग बघा वर कोण कोण चाललेला आहे, वर RA चाललाय, RB चाललाय, प्लस RA प्लस RB, बरोबर. सो काय येणार बघा इथं, प्लस RA प्लस RB. पुढं खाली कोण कोण येतंय, हे खाली येतंय -8 -5, -8 -5, -8 -5 इक्वल टू काय होणार, 0 होणार. RBचा आन्सर आपण ऑलरेडी काढलेला आहे, ते तिथं पुट करा. हे RA प्लस RB किती आहे, 5.86 आहे, -8 -5 इक्वल टू 0. सो RA पुढं याचा आन्सर काढा, 5.86 हा -8 -5, 5.86 -8 -5. सो याचा आन्सर येतं -7.14. चेक करा सगळ्यांनी, स्वतः कॅल्क्युलेट करा. -7.14 इक्वल टू 0, बराबर. मग आता हे प्लस आहे ना, सॉरी मायनस आहे ना, त्याला तिकडे पाठवा. सो दॅट विल बिकम प्लस. या -7.14 ला तिकडे पाठवा. Therefore RA is equal to answer we have got, that is 7.14 kilonewton. 7.14 kilonewton, that is your final answer. आणि हे रिएक्शन काढायला तुम्ही चुकू नका. रिएक्शन काढायला जर तुम्ही चुकला तर सगळं चुकणार आहे. पुढे SFD चुकणार, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन चुकणार, सगळं चुकणार तुमचं, राईट. सो इथं लिहून टाका RA आणि RB च्या व्हॅल्यू. RA ची व्हॅल्यू व्यवस्थित लिहायची. RA ची व्हॅल्यू किती आली आहे, 7.14. यात पण चुका करतात बरेच जण. चुकून काय करतात, RA ची व्हॅल्यू RB ला लिहितात आणि RB ची व्हॅल्यू RA ला लिहितात. गडबडीत होतं असं, गडबडीत होतो. हा मला येतंय, सगळं येतं पेपर मधलं, पेपर सोपा आहे. एक्साइटेड मध्ये एक्साइट असतं तुम्ही, त्याच्यामध्ये ते चुकीत ते झालं की संपलं, मग इथं सगळं चुकत जातं तुमचं. सो RA ची व्हॅल्यू RA समोर, RB ची व्हॅल्यू RB समोर लिहायची. सो RA चा आन्सर किती आलेला आहे, 7.14. इथं लिहून टाका 7.14 किलो न्यूटन. RB चा आन्सर आलेला 5.86, ते तिथं लिहून टाका. 5 is equal to 5.86. ठीक आहे. RA इथं पण लिहून टाकतो. RA आला 7.14 किलो न्यूटन आणि RB आला 5.86 किलो न्यूटन. ठीक आहे, 5.86 किलो न्यूटन झालं. मेन बीम हा आपल्याला सोपं जावं म्हणून काढलेला आहे. मेन बीम इथं आहे, लक्षात घ्यायचं. हा, हे आपल्याला सोपं जावं म्हणून आपण काढलेलं आहे. दरवेळेस ते मी काढणार नाही. ठीक आहे, चला तुम्ही पण ती सवय लावून घेऊ नका. हे झालं आपली स्टेप नंबर 1 झाली. सगळे रिएक्शन आपण काढलेले आहेत. आता बघा, आता SF कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे. थोडस लक्ष द्या, कुठं कुठं SF कॅल्क्युलेशन्स करायचे असतात ते बघा. ओके, बघा लक्ष द्या, पे अटेन्शन. सो स्टेप नंबर 2 इथं लिहा. स्टेप नंबर 2 काय लिहिणार, SF कॅल्क्युलेशन्स. SF कॅल्क्युलेशन्स म्हणजे त्याचे साइन कन्व्हेन्शन फार महत्वाचे आहेत. त्याचे जे साइन कन्व्हेन्शन आहे ते कायम डोळ्यासमोर ठेवायचे. साइन कन्व्हेन्शन काय, लक्ष द्या. हा जर तुमचा सेक्शन असेल, सेक्शनच्या ही झाली लेफ्ट बाजू, ही झाली राईट बाजू. सेक्शनच्या लेफ्टला जर फोर्स वर जात असेल तर प्लस, खाली जात असेल
तर मायनस सेक्शन, हा जो सेक्शन एक्स आपण घेतलेला आहे, या सेक्शन एक्सच्या लेफ्टला फोर्स वर जात असेल तर प्लस, खाली जात असेल तर मायनस, आणि बरोबर याच्या उलट राईटला, बरोबर याच्या उलट राईटला म्हणजे खाली जात असेल तर प्लस आणि वर जात असेल तर मायनस, याच्या बरोबर ऑपोजिट इकडे, असे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचे. समजतंय? मग आता तुम्ही शिअर फोर्स कॅल्क्युलेशन कुठं कुठं करणार ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. कुठं कुठं करणार तुम्ही, तर इथं रिॲक्शन आहे, रिॲक्शन असेल तर लेफ्ट राईट करायला लागतं आपल्याला, रिॲक्शन किंवा लोड असेल तर लेफ्ट राईट करायचं. सो ए लेफ्ट ए राईट, इथं काय काय होणार बघा, ए लेफ्ट शिअर फोर्स ऍट ए लेफ्ट हे झिरोच असतं कायम, ते काय असतं कायम झिरो असतं. का झिरो असतं सांगतो, ते काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की का झिरो असतं ते, तरी पण मी तुम्हाला आता सांगतो, लक्ष द्या. बघा हा जो सेक्शन आहे, हे बघा हा मी सेक्शन असा कन्सिडर करणार आहे, हा सेक्शन आहे, ओके सेक्शन. मग हा सेक्शन आता कुठे ठेवला आपण, ए लेफ्ट, ए लेफ्ट म्हणजे ए च्या लेफ्टला ठेवायचं, हा ए पॉइंट आहे तुमचा बरोबर, त्याच्या मी लेफ्टला ठेवला, हा सेक्शन आहे. आता सेक्शन ठेवल्यावर तुम्ही ठरवायचं की कुठं बघायचं, सेक्शनच्या उजवीकडे बघायचं का डावीकडे बघायचं. तर मी ऑफकोर्स जिकडं मला कमी कॅल्क्युलेशन करायला लागतात तिकडं मी बघणार, तर मी कुठं बघणार, सेक्शनच्या लेफ्टला बघणार, सेक्शनच्या मी लेफ्टला बघणार. इकडे काय आहे का बीमचा पोर्शन, काही नाही, म्हणजे आन्सर काय आलं, डायरेक्ट झिरो आलं. नाही सर आम्हाला राईट न करून दाखवा, ठीक आहे राईट न करून दाखवतो, काय प्रॉब्लेम नाही. हा सेक्शन आहे, सेक्शन म्हणजे तुमचा पेन, सेक्शन म्हणजे तुमचा पेन, पेन काय करायचं इथे ठेवायचा, एच्या डावीकडे ठेवायचं आणि इकडे बघायचं, म्हणजे सगळंच दिसणार आहे तुम्हाला. आता साइन कन्व्हेन्शन काय करायचे बघा, इथं बघायचे, हा सेक्शन आहे, सेक्शनच्या तुम्ही कुठल्या बाजूला बघताय, राईट बाजूला बघताय, हा राईट बाजूला बघत असाल तर वर जाणारे फोर्सेस मायनस घ्यायचे आणि खाली येणारे फोर्सेस प्लस घ्यायचे. समजतंय? इथं बघा साइन कन्व्हेन्शन, मग इथं हा तुमचा सेक्शन आहे, आता उजवीकडे बघा, आता यापेक्षा हा बीम बघा तुम्हाला, खालचा बीम बघा, सोपच आहे, ठीक आहे. इथं हा सेक्शन आहे, इकडे बघा हा वर चाललाय म्हणजे प्लस आलं, टाका कॅल्सीवर, कॅल्सीवर टाका, काय टाकणार, हे वर चाललंय म्हणजे काय आलं बघा, मायनस आलं. सेक्शनच्या राईटला बघतोय आपण, इथं बघा राईटला वर चाललंय तर मायनस, म्हणजे मायनस 7.14, सेक्शनच्या राईटला खाली चाललंय तर काय घेणार, प्लस, प्लस 8. फक्त फोर्स घ्यायचा, शिअर फोर्स काढताना डिस्टन्स न मल्टिप्लाय करायचं नाही, फक्त फोर्स. पुढं हा खाली चाललाय अगेन प्लस, हा वर चाललाय मायनस, मायनस 5.86, सगळ्याचा आन्सर काढा, झिरो येतं का बघा, यायला पाहिजे, यायला पाहिजे आणि आलेला आहे झिरो. येतंय का सगळ्यांचं, चेक करा कॅल्सीवर सगळ्यांनी. तर तुम्ही कुठेही बघा, लेफ्टला बघा किंवा राईटला बघा, मग लेफ्टला बघून सोपं जात आहे ना, सध्या काहीच नाहीये म्हणजे झिरो आन्सर येतं, मग मी कशाला उगाच राईटला एवढे कॅल्क्युलेशन करत बसू, एक्झाम मध्ये माझ्याकडे तेवढा वेळ नसतो, हा सो मी असं करणार नाही, जिकडं कॅल्क्युलेशन कमी आहेत तिकडं मी बघणार, ओके. आता पुढे आलो आपण ए राईटला, बघा ए राईटला आलो, ए राईटला आलो, कॅल्सी हातात घेऊन बसा, असंच लेक्चर बघू नका, काही समजणार नाही तुम्हाला. लेक्चर चालू असलं की वही समोर पाहिजे, पेन पाहिजे, 2 कलरचे ऍटलिस्ट पेन पाहिजेत, रेड ब्ल्यू, क्वेश्चन रेडनी लिहा, आन्सर तुमचं ब्ल्यूनी लिहा, ब्लॅकनी लिहा, कॅल्सी पाहिजे, कॅल्सी नसेल असंच जर निवांत लेक्चर बघत असाल, इकडे तिकडे फिरत लेक्चर बघत असाल तर बघू नका, काही उपयोग होणार नाही. बेस्ट वे लेक्चर बघू नका तुम्ही, फिरायला जावा, ते तरी काम करा व्यवस्थित. लेक्चर बघत फिरायला लागलं असं करू नका, काही उपयोग होणार नाही त्याचा. ऑनलाईन लेक्चरला बसताना तुम्ही एक जागा तुमची फिक्स ठेवा, लेक्चर आहे ना मी इथेच बसलेला असलं पाहिजे, जसं आपण कॉलेजला लेक्चरला जातो, ऑफलाईन क्लासला कसं आपण लेक्चरला जाऊन बसतो, क्लास असला की आपण तेच काम करतो, त्या पद्धतीनं तुम्ही थोडंसं सेल्फ डिसिप्लिन असणं गरजेचं आहे, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. सो मी जेवढ्या गोष्टी सांगतो तेवढ्या फॉलो करा, तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा. नसाल करत तर मग त्याला काय पर्याय नाही, आता माझं सांगायचं काम मी करणार. चलो, सो हा सेक्शन मी उचलला आणि ए राईटला ठेवला. ए राईटला कुठं ठेवायचं सर, इथं ठेवला, इथं 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 कुठं ठेवू, कुठं पण ठेवू, मी इथं ठेवला.
हा एच्या राईटला मी ठेवला आणि मी बघणार कुठं आता मी राईटला पण बघू शकतो लेफ्टला पण बघू शकतो. मी राईटला बघणार नाही 1 2 3 फोर्सेस आहेत कशाला मी एवढं डोक्याला त्रास करून घेऊ. लेफ्टला बघा एकाचा आर ए वर चाललाय सेक्शनच्या लेफ्टला वर जात असेल तर प्लस किती आर ची व्हॅल्यू 7.14 सो ते आन्सर येतं 7.14. समजतंय का समजतंय का सांगा काय सांगतोय मी भरपूर सोप्या भाषेत सांगतोय मी आलं लक्षात एकदम इझी लँग्वेज मध्ये मी सांगतोय आणि मराठीत सांगतो इंग्लिश मध्ये पण शिकवत नाहीये मराठीत सांगतो. आता तुम्ही कुठे जाणार आता तुम्ही डायरेक्ट हा मेन बीम बघा मेन बीम तर इथं लेफ्ट राईट केलं का लेफ्ट राईट केलं कारण इथं रिॲक्शन होती रिॲक्शन असेल किंवा पॉइंट लोड असेल तर आपल्याला लेफ्ट राईट करावं लागतं. आता युडीएल असेल तर जिथं युडीएल चालू होतो आणि जिथं संपतो तिथं आपल्याला शिअर फोर्स काढावा लागतो. मग आता चालू होताना तिथं रिॲक्शन होती म्हणून आपण लेफ्ट राईट घेतलं तो विषय झाला. आता मी जाणार कुठं डायरेक्ट जाणार डायरेक्ट कुठं सी ला डायरेक्ट सी ला जाणार लेफ्ट राईट करायचं नाहीये आपल्याला फक्त सी कारण तिथं कुठं पॉइंट लोड आहे का सी ला नाही सी ला युडीएल संपतोय तिथं पॉइंट लोड ऍक्ट होतोय का नाही होतोय. सो सी ला जर मी सेक्शन घेतला हा आता तुम्ही ठरवायचं कुठं बघायचं हा सी आहे तुमचा बघा हा सी आहे इथं मी सेक्शन घेतला आता तुम्ही ठरवा एक तर डावीकडे बघा किंवा उजवीकडे बघा. याला शॉर्ट ट्रिक पण आहेत भरपूर शॉर्ट ट्रिक आहेत ते नंतर सांगतो मी पुढे पुढे गेल्यावर आता नाही सांगणार म्हणजे तुम्ही कन्फ्युज व्हाल पहिला बेसिक शिकून घ्या पुढे पुढे एवढे शॉर्ट ट्रिक आहेत की तुम्हाला ते पटकन लक्षात येईल. आता नाही सांगणार ते मी शॉर्ट ट्रिक्स. सो शिअर फोर्स ऍट सी सी ला आला सी ला बघा इथं पेन ठेवा आणि डावीकडे बघा डावीकडे बघितल्यावर बघा वर चाललेला प्लस असतो वर चाललेला प्लस खाली येणारा मायनस असतो. सो हा काय होणार प्लस 7.14 मायनस 8 होणार आलं लक्षात. सो सी चं इक्वेशन काय येतं 7.14 मायनस 8 किती आन्सर येतं 7.14 मायनस 8 याचा आन्सर येतं मायनस 0.86 याचा आन्सर येतं मायनस 0.86 किलो न्यूटन हे सी ला झालं. आता तुम्ही कुठे जाणार डी लेफ्ट डी राईट करायचं आता तुम्ही कुठे जाणार डी लेफ्ट इथून इथं आलात डी लेफ्ट ला आला कारण इथं पॉइंट लोड आहे ना जिथं पॉइंट लोड आहे ना तिथं तुम्हाला काय करावं लागणार आहे लेफ्ट राईट करावं लागणार आहे. समजतंय ओके. सो बरोबर मी आता डी लेफ्ट ला आलेलो आहे डी लेफ्ट ला म्हणजे बघा हा सेक्शन आहे तुमचा हा सेक्शन डीच्या लेफ्टला इथं बघा हे सोपं काढलेलं आहे आपण काय बदललेलंच नाहीये सेम तेच राहिलेलं आहे ना 7.14 मायनस 8 तेच आहे म्हणजे तेच आन्सर तुमचं येणार आहे. कुठं डी लेफ्टला डी लेफ्ट सेम आन्सर येणार आहे मायनस 0.86 कारण काही बदललेलंच नाहीये ना. आता तुम्ही जाणार आहे डी राईट याला भरपूर प्रॅक्टिस पाहिजे भरपूर आणि आपण भरपूर प्रॉब्लेम सोडवून घेणार आहे ठीक आहे. पण तुम्ही स्वतः पण सोडवलं पाहिजे मी जे होमवर्कला देतो ते स्वतः सोडवले पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतः सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला डाऊट येणार नाही नाहीतर मी शिकवताना सगळं सोपंच वाटणार तुम्हाला. ओके. सो डी राईटला आलो पण इथं आलो डीच्या राईटला मी सेक्शन ठेवला आता मी लेफ्टला बघतो सध्या तरी मी लेफ्टलाच बघतो काय काय येणार आहे बघा लेफ्टला बघितलं तर वर जाणारा प्लस खाली येणारा मायनस. सो काय काय येणार आहे इक्वेशन बघा काय काय येणार आहे प्लस 7.14 मायनस 8 हा खाली चाललाय आणि हा खाली चाललाय म्हणजे -5 म्हणजे काय आलं -5. सो याचं काय आन्सर येतं काढा बरं याचा आन्सर 7.14 मायनस 8 मायनस 5 सो हे येतं -5.86 -5.86 किलो न्यूटन येतं डी राईट. हा सोपं तुम्हाला सांगतो लेफ्टला बघायचं नसेल तर राईटला बघा राईटला बघितला तर एकच फोर्स आहे का एकच फोर्स आहे राईटला
ते पण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही कुठेही बघा आन्सर तुमचं सेमच येणार. मग जर मी राईटला बघितलं, इथं पेन ठेवा तुम्ही, डीच्या राईटला पेन ठेवा आणि इकडं बघा. इकडं बघायचं नाही अजिबात. हे सगळं नाहीयेच असं अजून करायचं. समजतंय का? हे सगळं काहीच नाहीये असं अजून करायचं. काहीच नाहीये. फक्त कोण आहे? आरबी. तो वर चाललाय. सेक्शनच्या राईटला वर जर असेल तर काय? मायनस आणि -5.86 तुमचा आन्सर येणार. आणि लेफ्ट न केल्यावर पण तेच आलेलं आहे. आलं लक्षात? सो कसंही करा, तुमचा आन्सर सेम तुम्हाला मिळणार आहे. सेम तुम्हाला मिळणार आहे हे मला सांगायचं आहे. डी राईट झालेला आहे. त्यानंतर आता बी लेफ्टला जायचंय. बी लेफ्टला. बी लेफ्ट. सो बी लेफ्टला काय होणार बघा. हे बघा, हे बी लेफ्ट. डी राईट पासून उचलला सेक्शनला आणि बी लेफ्टला आणला. हा सेक्शन म्हणजे तुमचा पेन असतो, लक्षात ठेवायचा. पेन ठेवत जायचं वहीवर. सो इथं ठेवला, इकडं बघितलं, काही बदल झालेला नाहीये. 7.14 -8 -5 आधी एवढंच आन्सर येत. -5.86 डायरेक्ट लिहून टाकणार आहे मी. -5.86 किलो न्यूटन. दिस इज बी लेफ्ट. आणि बी राईटला तुम्ही गेलात आता जर तुम्ही बी राईटला गेलात, इथून इकडं आलात बीच्या राईटला, बी राईट, तर बघा इकडं बघा, या सेक्शनच्या राईट साईडला बघा, सेक्शनच्या राईट साईडला बघा, काय आहे? काहीच नाही. काहीच नाहीये ना सेक्शनच्या राईट साईडला. बीम तर सगळा इकडे आहे. इकडं काही नाही म्हणजे झिरो. सर इकडनं करून दाखवा. बघा इकडनं पण करून दाखवतो. इकडं बघा, या साईडला बघा, काय होणार आहे? +7.14. करा कॅल्सीवर टाईप. लगेच कॅल्सीवर टाईप करायचं. आळस करत असाल तर काय उपयोग नाही, मग नाही जमणार तुम्हाला ते. +7.14. इथं पेन ठेवा, डावीकडे बघा. जेवढं सगळं दिसतंय, लेफ्टला जर साइन कन्व्हेन्शन बघितला तर वर जाणार आहे प्लस, खाली येणार आहे मायनस. सो हा वर चाललाय 7.14, हा खाली चाललाय -8, हा खाली चाललाय -5, हा वर चाललाय +5.86. आन्सर इज 0. हे आन्सर आलं 0. येते का? दिसते का? आन्सर 0 दिसते का? नाही दिसणार, अंधार पडला असेल. याच्यात लाईट नाही ना. कॅल्सी मध्ये लाईट कुठली आली? कॅल्सी काय मोबाईल आहे? चला, सो बी राईट काय आलं? 0. ओके, कॅल्सी घेऊन बसा. मी परत सांगतो तुम्हाला, कॅल्सी नसेल, फिरत लेक्चर बघत असाल तर बघू नका, बंद करा. सो हे झाले सगळे SF कॅल्क्युलेशन्स आपले. दिस ऑल आर दी SF कॅल्क्युलेशन्स. आता आपण जाणार आहे बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन कडे. हे सगळं क्लिअर आहे का? मला एकदा कन्फर्मेशन द्या, मग आपण बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन कडे जाऊ. जरा कमेंट करा, म्हणजे आहे प्रेझेंट का नावाला प्रेझेंट आहे तुम्ही, हे तर कळेल मला. लेक्चरला तुम्ही प्रेझेंट आहात का असंच प्रेझेंट लावून कुठेतरी इकडे तिकडे गेलाय, हे तरी समजेल मला. चला, ते तुमचं नुकसान आहे, त्यात माझं काही नुकसान नाही. बसायचं लेक्चरला तर प्रॉपर बसायचं. कमेंट करा. चला, SF कॅल्क्युलेशन क्लिअर आहे का? येस ऑर नो बोला. ठीक आहे, क्लिअर आहे, काही डाऊट नाही? विचारा, काय डाऊट असेल तर विचारा. ओके, नो डाऊट. ठीक आहे, काय डाऊट नसेल तर आपण पुढे जाऊ. ओके, तर आपण पुढे जाऊ. 3rd नंबर. आता आपण जाऊ बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स कडे. ठीक आहे, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स. बेंडिंग मोमेंटचे साइन कन्व्हेन्शन्स काय आहेत हे डोळ्यासमोर ठेवायचं. हा सेक्शन XX घेतला. फोर्स जर दोन्हीकडे वर जात असतील, लेफ्ट असो किंवा राईट असो, दोन्हीकडे वर जात असेल तर सॅगिंग म्हणजे पॉझिटिव्ह. आणि जर खाली जात असतील फोर्स तर हॉगिंग म्हणजे निगेटिव्ह. हॉगिंग म्हणजे काय? निगेटिव्ह. आणि सॅगिंग म्हणजे पॉझिटिव्ह. ओके,
पुढं. मग आता बघायचं बेंडिंग मोमेंट कुठं कुठं काढणार, तर लेफ्ट राईट करायचं नसतं. बेंडिंग मोमेंट कुठं कुठं काढणार, ए ला, सी ला, डी ला आणि बी ला. लेफ्ट राईट करायचं नाही शिअर फोर्स सारखं. सो बेंडिंग मोमेंट ऍट ए, बेंडिंग मोमेंट ऍट ए. आता बघा, ए ला जर तुम्ही बेंडिंग मोमेंट काढत असाल, म्हणजे हा जो सेक्शन आहे, हा जो सेक्शन तुम्हाला दिसतोय, हा सेक्शन मी उचलून कुठे ठेवणार, हा सेक्शन बरोबर ए वर ठेवायचा असा, बरोबर ए वर ठेवला. आता कुठली बाजू तुम्ही बघणार, मी असतो तर लेफ्ट बघितलं असतं, कारण लेफ्टला काहीच नाहीये, राईटला एवढं सगळं कॅल्क्युलेशन आहे. ते पण सांगतो मी कॅल्क्युलेशन एकदाच, परत नाही सांगणार. लेफ्टला बेंडिंग मोमेंट ऍट ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. बेंडिंग मोमेंट ऍट ए इक्वल टू 0. तर आम्हाला एकदा राईट न करून दाखवा. बघा, साइन कन्व्हेन्शन काय आहे, लेफ्ट असो राईट असो काय पण असो, वर जात असेल तर प्लस, खाली जात असेल तर मायनस. आणि बेंडिंग मुवमेंट काढत असताना काय करायचं असतं, फोर्स इंटू डिस्टन्स करायचं असतं. शिअर फोर्सला फक्त आपण फोर्स बघतो, वर चाललाय का खाली चाललाय. बेंडिंग मुवमेंटला फोर्स इंटू डिस्टन्स करायचं, फोर्स इंटू डिस्टन्स करायचं. मग आता बघा, हा फोर्स खाली चाललाय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज बघायचं नाही, सॅगिंग हॉगिंग म्हणतात त्याला. वर जात असेल तर सॅगिंग प्लस, खाली जात असेल फोर्स तर हॉगिंग मायनस. समजलं. तर आता हा खाली चाललाय हॉगिंग, सो -8 इंटू डिस्टन्स किती आहे, 2 आहे. मी राईट न करून दाखवतोय तुम्हाला. -8 इंटू 2 बघा, -8 इंटू 2, परत -5 इंटू डिस्टन्स कुठून घेणार, ए पासून घेणार. सगळे डिस्टन्स तुम्ही कुठून घेणार, ए पासून घेणार. ए पासून का, ए पासून, कारण तुम्ही बेंडिंग मोमेंट ए ला काढताय ना. बेंडिंग मोमेंट तुम्ही कुठं काढताय, ए ला, तर सगळे डिस्टन्स ए पासून मोजायचे. सो -8 इंटू 2 -5 इंटू किती झाले, 2 प्लस 2 4 प्लस 1 म्हणजे -5 इंटू 5. आणि बघा हे वर चाललंय म्हणजे सॅगिंग, सॅगिंग म्हणजे प्लस, प्लस 5.86 इंटू येणार 7. याचा आन्सर काढा, तुम्हाला 0 भेटेल. त्याचा आन्सर चेक करा, मी पण चेक करतोय. सो आन्सर आलं 0, 0.02 येतं, 0.02 येतं. ते काय येतं, कारण हे जे रिॲक्शन्स आपण जरा प्रॉपर म्हणजे त्याचे पुढचे डिजिट घ्यायला लागतात, आपण 2च डिजिट घेतलेत ना, त्यामुळे ते तसं येतं. पण 0.02 म्हणजे दॅट इज नियरली अबाउट 0. आलं आन्सर. मग सर एक्झॅक्टली 0 काय येत नाही, कारण ही रिॲक्शन आपण त्याच्या पुढे 8 डिजिट आहेत, आपण घेतलेत फक्त 2 डिजिट 5.86, त्यामुळे ते येत नाही. ओके, सो आन्सर तुमचं 0 मॅच झालेला आहे. पुढं नेक्स्ट, आता तुम्ही काढणार बेंडिंग मोमेंट कुठं, ए नंतर सी ला जायचं. हा बीम सोडून टाका, हा आपल्याला समजण्यासाठी आपण काढलेला आहे. ए नंतर कुठं जाणार, सी ला. बघा इथं आलो आपण सी ला. सी ला आलो. आता सी ला आल्यावर तुम्ही एकतर लेफ्ट बाजू बघा किंवा राईट बघा, दोन्हीकडे सेमच फोर्सेस आहेत, दोन्हीकडे सेमच फोर्सेस आहेत, दोन जण कुठेही बघा, काय फरक पडणार नाही. सो बेंडिंग मोमेंट ऍट सी, बेंडिंग मोमेंट ऍट सी, सी वर ठेवला, बघा काय होणार, सी वर जर तुम्ही ठेवला तर काय होणार, बघा हे वर चाललंय सॅगिंग. 5.86 इंटू सी पासून डिस्टन्स घ्यायचे, तिथं सेक्शन आहे, तिथून सगळे डिस्टन्स घ्यायचे. मग काय होणार, 5.86 इंटू 3, 5.86 इंटू 3 होणार, 5.86 इंटू 3 होणार. पुढं हा फोर्स खाली चाललाय म्हणजे हॉगिंग, हॉगिंग म्हणजे -5 इंटू 1, -5 इंटू 1. सो काय येतं बघा, 5.86 इंटू 3 -5, आन्सर येतं 12.58. चेक करा, आन्सर काय येतं 12.58 येतं. चेक करा. काय झालं, काय चुकलंय का?
बघा सो बघा तुम्ही किती आलं 12.58 आन्सर आलेला आहे, आलंय का 12.58. सो पॉझिटिव्ह आलेला आहे 12.58 किलो न्यूटन मीटर. युनिट फार महत्वाचा आहे, युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. किलो न्यूटन मीटर. सर आम्हाला लेफ्ट न काढून दाखवा. बघा सांगतो मी, टाईप करा कॅल्सीवर. काय टाईप करणार, हे बघा हा वर चाललाय म्हणजे प्लस 7.14 इंटू हे डिस्टन्स किती आहे 2 आणि 2 4. हा खाली चाललाय -8 इंटू डिस्टन्स किती आहे 2. किती आलं 12.56. 0.02 चा फरक पडतोय. ठीक आहे, ठीक आहे, काय एवढं इश्यू नाही. रिॲक्शन मध्ये काहीतरी इकडे तिकडे झाला असेल. ओके, सो 12.56 आहे, दोन्हीकडून सेम आहेत. हा ठीक आहे, चला आता जाऊया आपण बेंडिंग मोमेंट ऍट सेक्शन डी. त्याला उचलायचं आणि कुठे ठेवायचं, डी वर ठेवायचं. डी वर, डी वर ठेवला. डी वर ठेवल्यावर आता तुम्ही बघणार कुठं, जिकडं कॅल्क्युलेशन्स कमी आहेत त्या साईडला मी बघणार. ज्या साईडला कॅल्क्युलेशन्स कमी आहेत त्या साईडला मी बघणार. कॅल्क्युलेशन कुठं कमी दिसतात तुम्हाला, सेक्शनच्या राईटला. एकच फोर्स आहे, मग काय झालं वर चाललाय सॅगिंग. 5.86 इंटू 2, 5.86 इंटू 2 करा इक्वल टू 5.86 इंटू 2. त्याचा आन्सर येतं 11.72 प्लस 11.72 किलो न्यूटन मीटर हे त्याचा आन्सर येतं. 11.72 किलो न्यूटन मीटर हे त्याचा आन्सर येतं. सर आम्हाला लेफ्ट न काढून दाखवा. बघा हे प्लस वर चाललंय 7.14. सगळे डिस्टन्स कुठून घ्यायचे, डी पासून, कारण तुम्ही बेंडिंग मोमेंट कुठं काढताय, डी ला काढताय. जिथं बेंडिंग मोमेंट काढताय सगळे डिस्टन्स तिथनं मोजायचे. सो इथं डी वर तुम्ही पेन ठेवला, इकडं बघताय हा वर चाललाय 7.14 सॅगिंग प्लस 7.14 इंटू डिस्टन्स किती आले 245. परत हे खाली चाललंय -8 इंटू डिस्टन्स किती 2 आणि 1 3. सो आन्सर किती आलं 11.7. 11.7 हे आन्सर आलेला आहे. समजते काय चाललंय, समजते. ओके, दोन्हीकडून सेम येतंय, फार काय फरक पडत नाही. बेंडिंग मोमेंट ऍट डी झालं. आता तुम्ही हा सेक्शन न उचला, बेंडिंग मोमेंट ऍट बी काढा. बी ला तुम्ही सेक्शन ठेवला, राईटला बघा बीमच्या काहीच नाहीये, आन्सर येणार 0. बेंडिंग मोमेंट ऍट बी काय येणार 0 येणार. ओके ठीक आहे, सो बेंडिंग मोमेंट ऍट बी याचा आन्सर येणार आहे 0. काय येणार आन्सर 0. राईट. आता आपल्याला याची डायग्राम काढायची आहे. आता काय करायची, डायग्राम काढायची. ठीक आहे, डायग्राम. ओके, लक्ष द्या. हे शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन इथंच केलेलं आहे. आता हा बीम मी पुसून टाकतो, याची काही गरज नाही आता आपल्याला. याच्या खाली मी आता एसएफडी बीएमडी तुम्ही सुरुवातीला जे काढलंय ना त्याच्या खालीच काढा. त्याच्या खालीच काढा तुम्ही. ठीक आहे, बघा लक्ष द्या. लक्ष द्या. हे बघा हे ए पॉइंट आहे, हा पॉइंट आहे बी, हा पॉइंट आहे सी, हा पॉइंट आहे डी. ठीक आहे, शिअर फोर्स ऍट ए लेफ्ट पहिला असं ओळीने जायचं सिक्वेन्सनं. ए लेफ्ट ए राईट हे ए वरच असणार आहे, ते लेफ्ट राईट असं दाखवायचं नाही, ए वरच दाखवायचं. पहिला ए लेफ्ट
पॉइंट घ्यायचा. ए लेफ्ट काय आहे? 0 आहे. 0 म्हणजे बेस लाईनला इथं आला 0. ए राईट काय आहे? प्लस 7.14. प्लस म्हणजे ही बेस लाईन जे काढले ना ह्याच्या वर जायचं. म्हणजे असं आपण गेलो वर, इथं पॉइंट आला 7.14. पुढं आता सी ला किती आलंय? -0.86 आलेला आहे. सी ला काय आलेला आहे? -0.86 आलेला आहे. बरोबर, -0.86 आलेला आहे. बर, -0.86 म्हणजे याच्या सीच्याच लाईन मध्ये मायनस आले म्हणजे खाली इथं आलो आपण. किती आलेला आहे? 0.86 आलेला आहे. म्हणजे ए राईट नंतर डायरेक्ट तो पॉइंट जोडायचा. हा जोडला. आता तुम्ही कुठे जाणार? डी लेफ्ट ला जाणार. सेम आहे -0.86 म्हणजे सेम इथनं डीच्या रेषेत हे आलं 0.86. परत डी राईट -5.86. मायनस म्हणजे अजून खाली जाणार, ते अजून खाली जाणार म्हणजे हे 0.86 झालं आणि हे बघा हे अजून खाली आलं म्हणजे -5.86 म्हणजे इथून हे झालं खाली -5.86. मायनस लिहायची गरज नाही, बेस लाईनच्या खाली आले म्हणजे ते मायनसच आहे. त्यानंतर काय बघा, बी लेफ्ट -5.86. -5.86 म्हणजे इथनं या बीच्या इथपर्यंत कॉन्स्टंट सेम. किती आलं? 5.86 आणि लास्टला 0 आलं. लक्षात? हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. and this is your SFD, shear force diagram. ही झाली तुमची shear force diagram. आता सगळ्यात महत्वाचं इथे एक पॉइंट तुम्हाला आला की जिथं shear force diagram न साइन चेंज केलं म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे गेले या पॉइंट पासून. बरोबर आहे? शेअर फोर्स डायग्राम इथं काय होती? पॉझिटिव्ह, नंतर हळूहळू गेली कुठं? निगेटिव्हला. आणि तो हा पॉइंट तुम्हाला सापडला इथं. त्याला नाव देऊया आपण ABCD. हा पॉइंट आहे ई आणि या पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर. पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर, त्याला आपण काय म्हणतो? पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर म्हणतो. ई ला आपण काय म्हणतो? पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर. म्हणजे जिथं शियर फोर्सची व्हॅल्यू काय असते? 0 असते. जिथं शियर फोर्सची व्हॅल्यू काय असते? 0. आणि शियर फोर्सची व्हॅल्यू जिथं 0 तिथं बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय असते? मॅक्सिमम असते. बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय असते? मॅक्सिमम. म्हणजे तुम्हाला आता या ई पॉइंटला एक बेंडिंग मोमेंट काढायला लागणार. ई पॉइंटला एक तुम्हाला बेंडिंग मोमेंट काढायला लागणार या ठिकाणी. ठीक आहे, काढूया आपण तिथं पण. तिथं सुद्धा आपण काढू, काय हरकत नाही. ओके, चलो. सो बघा, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स 12.58. ओके, 12.58. हा, ओके. चला, हे बघा, हे आता बेंडिंग मोमेंट आपण कॅल्क्युलेशन करू. ए ला तर 0 आहे, सी ला 12.58 आहे. ई ला तुम्हाला पहिल्यांदा काढायला पाहिजे आणि मग ड्रॉ करायला पाहिजे. ई ला पहिल्यांदा तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढायला पाहिजे. ठीक आहे, ई ला तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. मग ई ला जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल इथं ई ला,
हॅलो. ठीक आहे. सो बघा, आता आपण काय करू, इथं एक पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर आलाय, तिथं बेंडिंग मोमेंटची एक व्हॅल्यू काढू. मग ते काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं बघा, तिथं आपल्याला एक सेक्शन घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? सेक्शन घ्यावा लागतो असा. ओके, तिथे एक असा सेक्शन घ्यावा लागतो, बरोबर ई पासून असा वर सेक्शन घ्यायचा. ठीक आहे. आणि या सेक्शनला बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काढायची. का काढायची सर? कारण ई हा पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर आलेला आहे तुमचा, आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर म्हणजे तिथं शेअर फोर्सची व्हॅल्यू 0 असते, म्हणजेच बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू मॅक्सिमम असते. त्याशिवाय तुमची बीएमडी पूर्ण होत नाही. आलं लक्षात? सो आता ते करू आपण एक कॅल्क्युलेशन. बघा, त्यासाठी आता तुम्हाला काय करावं लागेल, हा जो सेक्शन घेतलाय की नाही मी असा, त्याची लेफ्ट बाजू किंवा राईट बाजू कन्सिडर करायला लागेल. मी लेफ्ट बाजू कन्सिडर करणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे की नाही हे काढायला पाहिजे. त्याच्या आधी तुम्हाला हे डिस्टन्स काढायला पाहिजे. हे जे डिस्टन्स आहे ना एक्स, हे डिस्टन्स तुम्हाला काढायला पाहिजे. कारण तो कुठे आहे पॉइंट हे माहित नाही ना. ए पासून तो ई पॉइंट जो आहे तो कुठे आहे हे माहित नाही आपल्याला, ते काढायला पाहिजे. वो निकालना पड़ेगा ना, वो आपको निकालना पड़ेगा. ठीक है, निकालेंगे. बघा, तो ई जो पॉइंट आहे तिथं तुम्हाला डायग्राम एक तिथं व्हॅल्यू तुम्हाला काढायला लागेल. काढू आपण डायग्राम व्हॅल्यू. पहिला हे डिस्टन्स तुम्हाला काढायला पाहिजे एक्स. पहिल्यांदा तुम्हाला एक्स हे डिस्टन्स काढायला पाहिजे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर. नेक्स्ट स्टेप, हे सगळं मी कॉपी करून घेतो पुढं. कॉपी पेस्ट. सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी वापरायची. सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी यूज करायची. सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी. स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय करणार? कॅल्क्युलेशन ऑफ लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर. पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर. इथं सेक्शन आपण घेतलेलं आहे. मग आता सेक्शन सोडा, पहिला ही डायग्राम बघा सेफ्टीची. अशी ट्रायंगल येते का? तेवढीच डायग्राम मी सेपरेट काढतो. हे बघा, हे असं आहे. हे किती आहे एवढं? हे बघा, हे किती आहे? 0.86 आहे. 0.86. हे किती आहे एवढं? 7.14 आहे. ठीक आहे. आता हे ए टू सी डिस्टन्स किती आहे एवढं टोटल? ए टू सी डिस्टन्स बघा एवढं. हे किती आहे? 4 आहे का? ए टू सी हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे सी. हे डिस्टन्स किती झालं? 4 झालं. मग हे डिस्टन्स मला माहित नाही ना, मी त्याला एक्स अज्युम केलं. ए टू ई हे डिस्टन्स मला माहित नाही आहे, मी त्याला एक्स अज्युम केलं. मग हे डिस्टन्स किती होणार आहे? हे डिस्टन्स होणार किती? हे टोटल किती आहे? 4 मीटर आहे ना. टोटल 4 मीटर आहे. टोटल किती आहे? 4. एवढं ए टू सी. 4 मधून एक्स वजा करा म्हणजे तुम्हाला एवढं डिस्टन्स मिळेल. 4 मायनस एक्स. 4 मायनस एक्स हे डिस्टन्स तुम्हाला मिळेल. हे आपण काढलं. ओके. आता सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी वापरा. हे तुम्ही शाळेपासून सोडवत आलाय. बाय सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी, बाय सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी. सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी काय होणार बघा? वर्टिकल अपॉन हॉरिझॉन्टल.
किंवा हॉरिझॉन्टल अपॉन व्हर्टिकल. इथं जसं करता तसंच इकडे करायचं. सो इथं बघा x अपॉन 7.14 x हॉरिझॉन्टल अपॉन व्हर्टिकल इज इक्वल टू सेम पलीकडे पण तसंच करायचं, हॉरिझॉन्टल अपॉन व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल अपॉन व्हर्टिकल. तर इथं काय येणार 4 मायनस एक्स अपॉन 0.86. आलं लक्षात? हे हॉरिझॉन्टल एक्स अपॉन 7.14 इज इक्वल टू सेम तसंच इकडं 4 मायनस एक्स अपॉन 0.86 हे सोडवायचं आणि एक्सचा आन्सर काढायचं. असे जर प्रॉब्लेम पडले तर ते 6 मार्काला पडतात. ठीक आहे, 6 मार्काला हा प्रॉब्लेम पडतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हे इकडे जाणार आणि हे इकडे जाणार, बरोबर. सो बघा हे काय होणार, एक्स इंटू 0.86 इक्वल टू 4 मायनस एक्स इंटू 7.14. ठीक आहे, मग हे किती झालं 0.86 एक्स झालं इक्वल टू हे 7.14 ना आत मल्टिप्लाय करा, ब्रॅकेट ओपन करा, 7.14 इंटू 4, 7.14 इंटू 4 28.56, परत हे मायनस, हे परत 7.14 इंटू एक्स होणार. एक्स एक्स चे टर्म जवळ घ्या, याला इकडे पाठवा, हे 0.86 एक्स प्लस 7.14 एक्स इक्वल टू 28.56. या दोघांचे ऍडिशन करा, 0.86 प्लस 7.14, सो हे येतं 8x इक्वल टू 28.56. 8 ने याला डिवाइड करा, तुम्हाला x मिळेल. देअरफॉर x इक्वल टू 28.56 अपॉन 8 करा, x चा आन्सर काढा. x इक्वल टू करा 28.56 अपॉन 8, सो हे येतं 3.57, 3.57 मीटर. समजतंय का काय चालू आहे, काय चालू आहे, समजतंय का? म्हणजे हा जो ई पॉइंट आहे की नाही, ई जो पॉइंट आहे ना, हा इथून किती डिस्टन्स वर आहे, 3.57 वर आहे, हा त्याचा अर्थ आहे. इथे लक्षात 3.57 वर तो आहे. बघा बरं समजतंय का, हे समजतंय का सांगा मला जरा. इज इट क्लिअर? हे एक्स चा आन्सर कसं काढलंय सगळ्यांना समजलंय? ओके, ठीक आहे, ओके, गुड गुड, समजलंय ना. चलो 3.57, येस करेक्ट, गुड गुड. हा, मग आता तुम्ही काय करायचं बघा, हे एवढं डिस्टन्स आहे, इथून असा सेक्शन घ्यायचा आणि डावीकडची बाजू फक्त बघायची. आलं लक्षात? तुम्हाला अजून बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काढायची त्या ई ला, हे डिस्टन्स माहित नव्हतं म्हणून आपण हे डिस्टन्स काढून घेतलं. आलं लक्षात? सो हे 3. आता इथं जायचं आपण, आता एवढा पोर्शन बघायचा. ठीक आहे, ते इथंच बघतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बघा, ठीक आहे. आता स्टेप नंबर 5 बघा, कॅल्क्युलेशन ऑफ बेंडिंग मोमेंट ऍट ई. स्टेप नंबर 5 ही लास्ट स्टेप आहे आपली. स्टेप नंबर 5, कॅल्क्युलेशन ऑफ बेंडिंग मोमेंट ऍट ई. कॅल्क्युलेशन ऑफ बेंडिंग मोमेंट ऍट ई. ठीक आहे, बेंडिंग मोमेंट ऍट ई म्हणजे काय करणार बघा, आता मी हा सेक्शन घेतलाय का, सेक्शनच्या डावीकडे मी बघणार, म्हणजे काय होणार बघा. बघा हा सेक्शन आहे असा,
हा असा सेक्शन आहे त्याची डावी बाजू बघा, त्याची डावी बाजू मी इथं काढतो. इथं काय आहे, आरेचं जे आन्सर आलेलं आहे ते किती आलेलं आहे, इथं आहे की 7.14. या सेक्शनच्या डाव्या बाजूला जेवढं दिसतं तेवढं सगळं काढायचं. हा पॉइंट तुमचा आहे ई. इथं युडीएल आहे, युडीएल किती आहे 2 किलो न्यूटन पर मीटरचं. आणि हे एवढंच डिस्टन्स आपण काढलं ना, 3.57 आहे. ओके, याला अजून सोपं करण्यासाठी मी काय करतो, त्याला हे करतो काय, युडीएलचा पॉइंट लोड करून टाकतो. बघा हे किती आहे 7.14, हे आहे 7.14. आता एवढ्या युडीएलचं पॉइंट लोड कसं करणार, तर हे 2 इंटू 3.57 करायचं. 2 इंटू 3.57 किती येतं, 7.14 येतं. 7.14 येतं का, येतं. ते कुठे ऍक्ट होणार, इथं आला बघा 7.14. कसं आलं ते 7.14, हे 2 इंटू 3.57 केलं आपण. ओके, पुढं आता हे 7.14 ठेवायचं कुठं, 3.57च्या हाफला, 3.57च्या हाफला म्हणजे 1.785 ला. 1.785 हे जे डिस्टन्स आलं, हे आलं 1.785 मीटर, आणि हे पण आलं 1.785 मीटर. झेपतंय. हे युडीएलचा आपण पॉइंट लोड केला 2 इंटू 3.57 करून, 2 इंटू 3.57 करून 7.14 आलं, आणि मग हे 3.57च्या हाफला ठेवलं, ते येतं 1.785. ओके, मग आता बेंडिंग मोमेंट एट ई काढा तुम्ही. Therefore, बेंडिंग मोमेंट ऍट ई इज इक्वल टू, बघा वर फोर्स आला म्हणजे प्लस, सो काय येणार 7.14 इंटू हे डिस्टन्स किती आहे 3.57, आणि खाली चाललंय म्हणजे -7.14 इंटू डिस्टन्स आहे बघा, एवढंच घ्यायचं. सगळे डिस्टन्स आता ई पासून मोजायचे, कारण आपण बेंडिंग मोमेंट ई ला काढतोय. सो -7.14 इंटू 1.785 करा बरं. मग बेंडिंग मोमेंट एट ई चा आन्सर काढा, किती येतं, बेंडिंग मोमेंट एट ई चा आन्सर काढा. 7.14 इंटू 3.57 -7.14 इंटू 1.785, याचा आन्सर येतं 12.75. 12.75 येतं बघा, 7449 येतं, म्हणजे 12.75 आपण त्याला लिहिणार. येतंय का 12.75, बघा याचा आन्सर किती आला 12.75 किलो न्यूटन मीटर. ओके, 12.75 किलो न्यूटन मीटर. आलं लक्षात. आणि ही तुमची सगळ्यात मोठी व्हॅल्यू असणार आहे. बेंडिंग मोमेंट एट ई ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असणार आहे, कारण बघा इथं कुठं 58 आहे, आणि इथं किती आलेलं आहे 12.74 नाही आलं ना, बरं 74 घेऊया, काय हरकत नाही. 12.74 समजतंय, 12.74 किलो न्यूटन मीटर हे झालं आन्सर. मग आता बीएमडी काढायची, आपला प्रॉब्लेम संपतो. मग बीएमडी काढायची, आपला प्रॉब्लेम संपतो. झेपतंय, समजतंय का, सांगा. ओके, सो 12.74. आता बीएमडी काढू आपण, बेंडिंग मोमेंट डायग्राम आपण इथे ड्रॉ करू. ई ला आलाय 12.74. बर,
हम्म. बघा. हम्म. हे बरोबर प्रोजेक्शन घ्यायचं खाली. हे बी च्या खाली बी, इथं डी च्या खाली डी, इथं सी च्या खाली सी, ई च्या खाली ई, आणि ए च्या खाली ए. आता ए ला बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू किती आहे? 0. ई ला किती आलेली आहे? ई ला काढली ना आपण 12.74. ठीक आहे. इथं आणि सी ला किती आहे? 12.58. इथं आलं 12.74 आणि 12.58 सी ला. जरासं खाली 12.58 आणि डी ला किती आलेलं आहे? 11.72. जरासं खाली 11.72 आणि बी ला 0. ठीक आहे. आता बघा, आता लक्ष द्या. तर आता ए टू सी वर युडीएल आहे. युडीएल असेल तर बेंडिंग मोमेंट डायग्राम अशी पॅराबोलिक येते. ए टू सी पर्यंत, ए टू सी पर्यंत पॅराबोला येणार. पॅराबोला असा. ठीक आहे. असा पॅराबोला येणार लाईक दिस. ही व्हॅल्यू सगळ्यात मोठी दिसायला पाहिजे. नंतर सी टू डी स्ट्रेट लाईन, इथं काय नाहीये ना, तर अशी इन्क्लाइन लाईन येणार. इन्क्लाइन लाईन येणार अशी. इथून असं इन्क्लाइन लाईन, परत इथून असं इन्क्लाइन लाईन, लास्टला 0. सो ही झाली तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम पॉझिटिव्ह. आणि दिस इज युअर BMD. ठीक आहे. दिस इज युअर BMD. राईट. BMD. ओके. सो हे सगळं झालेलं आहे. असा जर प्रॉब्लेम तुम्हाला पडला तर हे 6 मार्काला प्रॉब्लेम विचारला जातो एक्झाम. ओके. सो ज्यांना डाऊट आहे त्यांनी थांबा. ज्यांना डाऊट नाही हे सेशन लिव्ह करू शकतात. ओके. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग द सेशन. नेक्स्ट टाइमला आपण अजून त्याच्या पुढचे प्रॉब्लेम सोडवू. ओके. सो जर काय डाऊट नसेल तर तुम्ही लिव्ह करू शकता. ओके. सो थँक्यू. गुड नाईट. बाय.